हॅलो, हा सरपंच साहेब बोलताय का चिकरडे? हा मी संजीवनी बारमुळे बोलते. बोला की. अहो ती एक पोस्ट आली माझ्याकडं, चिखर्डे हा प्रसारण माध्यम म्हणून. त्याच्यामध्ये कमेंट केली लंगडे आंधळे. काय काय झालं होतं? काय विषय नाही. नाही नाही, म्हणजे पोस्टवर तुम्ही बोलले ना, नेमकं काय झालं लंगड्या आंधळ्याच्या ह्याच्यामध्ये? म्हणजे आम्हाला बी थोडं नाही वाईट मी वाटतं ना. आता आम्ही अपंग आहे ना, का तर अपंग आमची एक जात आहे, नाही हम्म. का? त्यामुळं आम्हाला बी लागलं नेमकं काय झालं, म्हणून लंगड्या आंधळ्याची तुम्हाला आठवण आली म्हणून म्हणले. नाही नाही नाही, काय तसा कुठला विषय नाही. हा, पोस्ट कोणी माझ्या मित्रपरिवारानं टाकले असेल माझ्या मोबाईलवरनं. तुमच्या मोबाईलवरून? हा हा हा. कसं आहे भैया माहित आहे का, एक सरपंच आहे ना तुम्ही? नाही, बोला की. नाही नाही, सरपंचच आहे ना म्हणलं तुम्ही. का तर सरपंचाकडे अपंगाची कामं बरेच येतात. आणि हो दर येतो ना, असं आपण करतोय की. आता सगळे पैसे पाठवले, सगळ्या गोष्टी केल्या, हो सगळं अपंगाचे केलं. पैसे दिले, सगळे दिले. पण हो आता ती तुमचा जी माणूस आहे ना अमर पाटील, हो का, माझा माणूस नाही हा. वारंवार ऐका ना, ऐका की वारंवार भैया, त्रास देतो सरपंचाला, मुळ्यात झाला म्हणतो, काय पण असे अहो मी काय अपशब्द म्हणते, वापरतो. अमर पाटील हा आमचा म्हणू नका का. तर तुम्हाला वाटेल की मी अमर पाटलाचं ऐकून केले, माझ्या मोबाईलवर तुम्ही पोस्ट कोणाकडनं आल्या, किती अपंग बांधवांनी मला फोन केली, किती अपंग बांधवांनी माझ्या मोबाईलवर टाकले, अगोदर तुम्ही बघा. अमर पाटलाचं नका मला सांगू. अमर पाटील ही तुमच्या गावचं राजकारण आहे, मी त्याच्यामध्ये पडणार नाही. ज्यावेळी चिखर्ड्यातल्या मुलाचा विषय होता त्यावेळी मी पडले, त्याच्यावर कधी कुणाला तुम्हाला फोन केली का? नाही नाही जो विषय झाला तिथं काय आतापर्यंत माझा त्रास झाला का तुम्हाला पुन्हा? नाही नाही नाही. मग आता का फोन केला की आमच्या अपंग बांधव, आता राजाभाऊ राऊतांनी नाही नुसतं नाही, दिव्यांग अपंग बांधवांना बांधवाला, कुठलाही विषय तसा दुखवायचा नव्हता किंवा काय नव्हता, तसा कुठलाही विषय नव्हता. हं, हम्म. राजभाऊ राऊतांनी काय म्हणले, ते फक्त अपंगामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे. तर मी आंदोलन केलं ना, का तिथं काय मला कुणी सांगितलं, शिकवलं नव्हतं. जिथं आमच्या दिव्यांग बांधवाच्या जर भावना भया अशा दुखत असते, तुम्ही आज बोललात, उद्या कुणी पण बोलल, कुणी बी आमच्यावरती असं अपंगावर अपशब्द बोलल, तसं चालेल का? आणि तुम्ही एक म्हणजे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि तुमच्याकडे आमच्या अपंगाची कामं येतात. जर तशामध्ये जर तुम्ही कुणाच्या तर कुणीतरी फोनवरनं पोस्ट टाकली, ही बोलणं बरोबर नाही. आणि ही डायरेक्ट आंधळ्या लंगड्या तुम्ही कुणाला का म्हणणं ना, पण तिथं एक जात आहे आमच्या अपंग बांधवाची, त्यामुळे आम्हाला बी वाईट वाटतं. आणि आज आम्ही तुम्हाला नाही विचारलं तर सगळीच अशी शेण खाल्ल्यासारखं बोलत जातील, आम्ही ऐकून घ्यायचं का सगळ्याचं? सगळा फायदा घेतील. भलं तुम्ही कामं केली असतील अपंगाची, मान्य आहे, पण ही बोलून आमची मन, आमच्या भावना दुखतात ना. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर माझ्या जागी अपंग आहे, ठीक आहे, तुम्ही तुमच्या गावातल्या कुण्या अपंगाला म्हणला असाल, लंगड्या म्हणला असाल, लंगड्याच्या मागं लपला, आंधळ्याच्या मागं लपून त्याला काम करतो, तुम्ही अमरला म्हणला. आपण अनेक लोकांची कामं केली, अपंगाचे सर्टिफिकेट मिळवून दिले, सगळ्यांचे दिले, त्याचा विषय नाही. हं. हा, अनेक लोकांचे आपण मग एवढं सर्टिफिकेट करताय, मग तुम्ही काढल्यापासून बोलताना तरी थोडा जीवावरून बोलायचं ना. आम्हाला किती वाईट वाटतं, या भावना किती दुखवता. एवढं तुम्ही आमच्यासाठी केलेलं काही शून्य झालं की नाही? तुम्ही रागाच्या भरात जरी बोलला असाल तर आमच्या भावना दुखवल्या का नाही, एवढंच मला सांगा. तिथं तुमच्या घरचं जर कुणी अपंग असतं, स्वतः असतं, तर तुम्ही शब्द बोलला असता का? बरोबर आहे. मग आम्हाला वाईट वाटतं ना, त्यांना बोललो काय ना आम्हाला बोललो काय. त्याच्या बाबतीत मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, त्याचा विषय नाही. हं. आणि तुमचा माणूस कोण बोलला मला सांगा बरं, परस्पर कोण बोलतंय? एवढी पोस्ट त्याचं टाकायचं काय धाडस आहे? तुमच्या मोबाईलवर उद्या काय बी करतील, उद्या काय बी तुमच्या परस्पर टाकतील, तुम्ही बघणार का त्याची फळं?